मित्रांनो, जर तुम्ही एम-एस-सी-ई-टी 2026 ही एक्झाम दिली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल यासोबतच तुमचा मार्क्सवरती किती रँक येईल, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि रिझल्ट येण्याच्या आधी आपण या गोष्टी आयडेंटिफाय केल्या पाहिजे, अंदाज लावला पाहिजे. आता इथे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियरली एक्सपेक्टेड तुमचे मार्क किती येतात आणि त्याच्यावरती पर्सेंटाइल किती येऊ शकतात. त्यासोबतच तुम्हाला जर 60 मार्क्स असतील, तर त्यावरती तुमचा रँक किती डिसाईड होतो, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केला आहे, ज्यामध्ये वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस असतं, स्टेप बाय स्टेप गायडन्स, डॉक्युमेंटेशनचं गायडन्स दिलं जातं. यासोबतच तुम्हाला प्रत्येक राऊंडसाठी वेगळी तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे पर्सनलाइज प्रिफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते. आणि प्रत्येक राऊंडसाठी ही प्रिफरन्स लिस्ट ही वेगवेगळी आहे. हा जो कोर्स आहे तो फक्त 999 रुपयामध्ये मिळतोय आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता मेन टॉपिक कडे वळूयात, विच इज मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. म्हणजे किती मार्क्सला तुम्हाला किती पर्सेंटाइल येऊ शकतात. आता आपला सीईटीचा पेपर कम्प्लीट 200 मार्क्सचा असतो, राईट? सो जर तुम्हाला 160 प्लस मार्क्स जरी असतील, तर तुमचा स्कोर हा 99.50 प्लस पर्सेंटाइल येतील. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्क्स, पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल या तीनही गोष्टी वेगळ्या आहेत. कळतंय? त्यानंतर येतं 140 ते 160 मध्ये तुम्हाला जर मार्क्स असतील, तर तुमचं पर्सेंटाइल 99 असू शकतं. 130 टू 140 मार्क्स असतील, तर तुमचं पर्सेंटाइल 98 टू 99 पर्यंत येईल. 110 टू 130 असेल, तर तुमचं पर्सेंटाइल 96 टू 98 पर्सेंटाइल येईल. आणि 100 ते 110 मध्ये तुम्हाला मार्क्स असतील, तर तुमचं पर्सेंटाइल 95 टू 96 येऊ शकतं. हे झालं. आता याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील, तर काय पर्सेंटाइल येतील? 95 टू 100 असतील तुम्हाला मार्क्स, तर तुमचं पर्सेंटाइल 92 टू 95 पर्सेंटाइल येतील. त्यासोबतच 80 टू 90 असेल, तर 85 टू 95 पर्सेंटाइल येतील. 60 टू 80 मार्क्स असतील, तर तुम्हाला पर्सेंटाइल 65 टू 85 येतील. 55 टू 65 मार्क्स असतील, तर तुमचे पर्सेंटाइल हे 60 टू 70 येतील. आणि त्यानंतर जर तुम्हाला 55 पेक्षा कमी मार्क्स असतील, तर तुमचं पर्सेंटाइल हे 100% 70च्या खाली येणार आहे. त्याच्यापेक्षा वर येऊ शकत नाही. टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला 160 प्लस 150 प्लस स्कोर तुमचे आले पाहिजेत, म्हणजे मार्क्स तुमचे आले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टॉप ब्रांचेसमध्ये ऍडमिशन मिळेल, लाईक सीएस, आयटी या ब्रांचेसमध्ये ऍडमिशन मिळतं. खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, खूप जास्त टफ कॉम्पिटिशन नेहमीच असतंय. आता तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन जे मिळतं, पर्सेंटाइल वरून मिळत नाही ना मार्क्स वरून मिळत नाही. तुम्हाला जे ऍडमिशन आहे ते रँक वरून मिळतात. आता रँक देखील बघूया. जर तुम्हाला 160 प्लस असतील मार्क्स, तर तुमचा रँक हा 1210च्या जवळपास असेल. जवळपास 150 पर्यंत तुम्हाला मार्क्स असतील, तर 3000 ते 1200 या दोघांमध्ये असेल. रेंज आहे 135 टू 148 मध्ये मार्क्स असतील, तर तुमचा स्कोर हा 6567 टू 3312 पर्यंत येईल. 120 टू 134 असेल तर इथे दिलेला आहे पहा, 13000 टू 6000 पर्यंत येईल. 6500 100 टू 119 असेल तर 23000 टू 1300 और 14000 पर्यंत येईल. 75 टू 99 मार्क्स असतील, तर तुमचा 50000 पर्यंत येईल. 60 टू 74 असतील, तर 93 टू 50,000 पर्यंत. आणि 60च्या कमी असतील मार्क्स, तर तुमचा स्कोर हा 93च्या अजून कमी होईल. लाखांमध्ये स्टुडंट एक्झाम देतात. आता तुम्हाला बिलो 60 असतील, तर तुमचा रँक पण हा कमी होणार आहे. जसा जेवढे तुमचे मार्क्स जास्त असतील, तेवढं तुमचा रँक कमी असेल. म्हणजे जर फर्स्ट विद्यार्थ्याला जर 180 मार्क्स असतील एका विद्यार्थ्याला पडलेले, आणि तो एकटाच आहे, 200 पैकी त्याला किती पडले, तर 180. मग याचा AIR किती असेल, रँक किती असेल, तर 1 असेल. कळतंय? ही टेक्निक असते. आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन रँक वरती मिळतं, ना की पर्सेंटाइल आणि मार्क्स. यासोबतच कॅटेगरीचा फॅक्टर देखील असतो. असे बरेचसे फॅक्टर मॅटर करतात तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर.
आता मित्रांनो, सेपरेट कॅटेगरी वाईज तुमच्यासाठी सीट किती असतात यावरती मी देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. आपण त्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवू. हे जे आहे कॅटेगरायझेशन ते याच्यातून आता सीईटी थ्रू आपल्याला इंजिनिअरिंग आणि फार्मसी दोन्हीकडे ऍडमिशन मिळतं आणि आपल्याला घ्यायचं असतं. सो टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं ट्राय करा. प्रिफरन्स लिस्ट व्यवस्थित करा, म्हणजे तुमच्या काही चुका झाल्या तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. सो काउन्सिलिंग व्यवस्थित करा. कॅपराऊंडची प्रोसेस ही व्यवस्थित करा, अंडर गायडन्स करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. थँक्यू. नाईस डे. बाय.